हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहात मंडळी तुम्ही? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर व्हिडिओ चालू केलेला आहे मी संडेचा व्हिडिओ आहे. तर आम्ही आलेलो आहे बाहेर. तर आज इथं आमच्या सिटीमध्ये एक फेस्टिवल आहे, त्याला डॉईशलँडमध्ये शुट्झन फेस्ट असं म्हटलं जाते. तर खूप जुनं हे फेस्टिवल आहे. खूप जुन्या लोकांपासून ही फेस्टिवल चालू झालेलं आहे, तर आजपर्यंत ते चालूच आहे. वेगवेगळ्या सिटीमध्ये खूप मोठे मोठे असे हे फेस्टिवल सेलिब्रेट केले जाते. तर या दिवशी रॅली निघते. तर जी रॅली असते ती राहतहाऊस म्हणजे जे आपलं ऑफिस असते गव्हर्नमेंटचे, जिथं डॉक्युमेंट वगैरे सर्व कामं होतात सरकारी, तिथून ही रॅली निघते पूर्ण सिटीमधून. तर एक त्यांनी ठराविक जागा ठेवलेली असते, तिथपर्यंत हे रॅली असते. तर राहतहाऊस बरंच सिटीपासून इथून म्हणजे हा जो एरिया आहे सिटीच्या थोडा बाहेर आहे. ग्राउंड आहे मोठं, तिथं हे चालू आहे. तर आता रॅली निघणार आहे. सर्व रॅली जे आहे ते राहतहाऊसमधून निघणार आहे. तर ते सर्व लोक इथं येणार पायी चालत. तर या रॅलीमध्ये वेगवेगळ्या ग्रुप जे असतात ते सहभागी होतात. तर हे ग्रुप कसे असतात, तर आता आपल्या शहरामध्ये बघा वेगवेगळे आपण बघत असणार. आपल्या भारतामध्ये पण आपलं एक शहर असते आणि त्यामध्ये वेगवेगळी नगर असते, त्यांना वेगवेगळी नावं असतात आणि त्या एरियामध्ये छोट्या छोट्या कॉलन्या असतात. तर एक नगर असते जसं की अमुक ढमुक नगर आणि त्यामध्ये एक छोटे छोटे अशा कॉलन्या असतात. तर तसंच इकडे पण आहे. इकडे पण वेगवेगळ्या भागाला एका मोठ्या शहरामध्ये वेगवेगळे भाग असतात आणि त्यामध्ये छोटे छोटे कॉलन्या असतात. तर आम्ही जसं राहतो तर आम्ही इटझुमला राहतो, तसंच मरीनबुर्ग, त्याच्यानंतर हिमलुस्तूर असे वेगवेगळे नावं इकडे असतात. तर प्रत्येक नगराचा एक ग्रुप असतो आणि त्यांच्या प्रॅक्टिस वगैरे होत राहतात बरेच दिवस झाले. पण जे त्यांचे कपडे आणि ज्वेलरी थोडी त्यांनी घातलेली असते, तुम्हाला समोर दिसेलच व्हिडिओमध्ये. तर ते त्यांची कॉस्ट्यूम वगैरे असतं. ते एक ग्रुप असतो त्यांचा, एका नगराचा एका एरियाचा ग्रुप असतो आणि त्या एका ग्रुपची पूर्ण त्यांचा एक कॉस्ट्यूम असतो. आणि यामध्ये बरेच मोठे मोठे लोक, जसे की त्यांचा शहरामध्ये एक छान पदावरती ते असतात, असे मोठमोठे लोक या रॅलीमध्ये सहभागी होतात त्यांच्या ग्रुपमध्ये. आणि वेगवेगळे ग्रुप इथं जसं फायरवर्क असे वेगवेगळे ग्रुप तुम्हाला दिसतील छोट्या छोट्या मुलांसाठी. हे ग्रुप इथं असतात आणि त्यांची खूप साऱ्या दिवसाच्या आधी अशी प्रॅक्टिस पण चालू असते. तर ते तुम्हाला समोर दिसेलच व्हिडिओमध्ये. आणि ते निघतात राहतहाऊसपासून तर इथंपर्यंत. आणि यामध्ये खूप असे म्हातारे लोक पण असतात आणि ते चालत येतात पूर्ण रस्त्यानी. आणि पूर्ण रस्त्यानी बंदोबस्त केलेला असतो. थोड्या रस्त्यानी पोलीस वगैरे उभे असतात त्यांच्यासाठी, कारण काही मोठ्या पदावरची लोक पण यामध्ये रॅलीमध्ये असतात त्याच्यासाठी. तर रॅली आता चालू झाली आहे, तुम्ही समोर बघा.
घाललेलं आहे गाड्यात. मागे टेडी वगैरे सर्व तो तिकडे टेडी आहे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ पागू बलून. Verpacktes, wer holt sich wieder eine Auswahl? Los geht's.
तर आशा करते की तुम्ही रॅलीचा आनंद घेतला असणार. तर इथं मुलांना खेळण्यासाठी पण खूप सारे असे खेळणे लावलेले होते. त्यातीलच एक ही राईड आहे आणि ही मोठ्यांसाठी. तर आधी अदितीचे बाबा आणि अदिती त्यामध्ये बसले, कारण मला या राईड्सच्या खूप भीती वाटते म्हणून मी बसली नाही. आणि थोडं आधी ते स्लो करत होते आणि नंतर खूप जोरजोरात अशी ती राईड चालायची, म्हणून अन्वीला घेऊन मी बाजूलाच उभी राहिली. पण अन्वी खूप रडत होती. नंतर तिला जायचं होतं तिच्या बाबाबरोबर, पण म्हटलं नको, आधी बघून घेते कशी चालते आणि त्यांना कसं वाटते बसल्यानंतर, त्रास वगैरे काही होतो का, तर त्याच्यानंतर आपण बघूया. तर आता आधी अदितीचे बाबा आणि अदिती बसलेली आहे, नंतर अन्वी आणि मी बसेल. Stück für Stück, da kommt man sich näher. Das sollte eigentlich jetzt sofort aber feststehen. Jetzt aber, तर अदितीच्या बाबाचं म्हणणं असं होतं की त्यामध्ये बसल्यानंतर एवढे काही चक्कर येत नाही, पण खरंच बसल्यानंतर ना जेव्हा ते जोरात फिरायला लागतं तेव्हा खूप घाबरल्यासारखं होतं. आणि अन्वीला मी पक्क असं पकडून ठेवलेलं होतं. सपोर्ट होता तिथं, बेल्ट वगैरे होते, तरी पण थोडी भीती वाटत होती. त्यानंतर थोडंसं फिरत आलो आम्ही जत्रेमध्ये. ही एक प्रकारची जत्राच म्हणू शकता तुम्ही, कारण आपल्याकडे हे सर्व गोष्टी जत्रेमध्येच असतात. तर थोडं समोर आल्यानंतर मुलींना थोडं खाण्यापिण्यासाठी दिलं. तसं तर आम्ही घरून जेवण वगैरे सर्व करून आलेलो होतं, पण बाहेर आल्यानंतर मुलांना कसे भूक लागतात ना ते बघून, तर त्यांना थोडं आम्ही खाण्यासाठी दिलं. आणि असे वेगवेगळे गेम्स इथं आहे. इथं काहीतरी एक बॉल आपल्याला 3 बॉल काहीतरी 1 युरो का 2 युरोमध्ये देतात आणि ते फेकल्यानंतर किती पडतात त्याच्यावरती काहीतरी ते प्राईज असते. आणि ही एक राईड असते आहे. तर यामध्ये ना सपोर्ट वगैरे, बेल्ट वगैरे काहीच नाही, फक्त बसायचं पकडून. आणि हे असं गोल गोल फिरते, आधी हळूहळू फिरते आणि नंतर जोरात फिरते. आणि आपल्याला चालू यामध्ये आणि एक म्हणजे असं खालीवर होत राहते. तर यामध्ये चालू यामध्ये जर जो कोणी चालत असेल यामध्ये तर तो विन होते. पण खूप डेंजर आहे, बसू पण शकत नाही आपण विदाऊट पकडल्याशिवाय. तर हे चालणं तर दुसरी गोष्ट आहे. पण ही एक मुलगी आहे, ती खूप छान पद्धतीने तिथं चालत होती. Jetzt geht ab hier! Willkommen in Europa, Junge! तर अशा डेंजर राईड्स पण इथं होत्या. त्या बघूनच माझ्या मनात अशी धडकी बसत होती. तर त्यामध्ये बसणं रोजचीच गोष्ट. तर समोर आल्यानंतर मला इथं ब्रेड दिसले, तर ब्रेड घेतले मी, कारण आता वाजले असणार 4:30 वाजले असणार. सकाळीच आमचं जेवण झालेलं होतं, तर जेवण करून आम्ही नेमकं निघालो. त्याच्यानंतर मग मुलींना पण थोडा ब्रेड दिला खाण्यासाठी आणि मग मी पण थोडा खाल्ला. पण अन्वीला खायचा नव्हता, आणखी पुढे थोड्या राईड्स होत्या त्यामध्ये तिला बसायचं होतं, म्हणून
तिला आधी त्यामध्ये बसवलं आणि नंतर त्यांना थोडं वगैरे ब्रेड आणि पाणी वगैरे पाजलं, कारण ऊन पण खूप होतं आज इकडे. मुली काही तिथून निघायला तयार नव्हत्या, पण कसं तरी ओळख त्याला काहीतरी कारणं सांगत त्यांना आम्ही थोडं बाहेर आणलं, कारण की मुलांना खेळण्यासाठी इथं खूप अशा वेगवेगळ्या राईड्स होत्या. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बाय बाय.